श्री दत्तप्रबोध अध्याय 52 संत एकनाथांची सत्वपरीक्षा. मागील अध्यायामध्ये एकनाथाला आलिंगन देऊन जनार्दन पंतांनी त्याला दत्तदर्शन घडवण्याचं आश्वासन दिलं. पण नंतर त्यांना वाटलं की अजून ह्याला तावून सुलाखून घेतलं पाहिजे, काही काळ आणखी जाऊ द्यायला पाहिजे. जनार्दन पंत त्यानंतर एकनाथांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या टाकू लागले. कौमारी अवस्था संपवून तारुण्यात प्रवेश केलेला एकनाथ ती सर्व कामं अगदी सहजतेनं करी. एकनाथाचं वागणंही मोठं विशुद्ध होतं, पवित्र होतं. तारुण्यानं मोसमुसलेलं, आरोग्य संपन्न असं त्याचं शरीर कित्येकांना वेढ लावित असे. पण एकनाथ वासनेपासून दूर होता, अध्यात्म साधनेत दंग होता. अशातच त्या नगरात एक आश्चर्य घडलं. त्या नगरात एका ब्राह्मणाच्या घरी त्याची विधवा मुलगी राहत होती. अतिशय लावण्य संपन्न, तारुण्यानं मुसमुसलेली, साक्षात रंभा उर्वशीच. नवरा लहान वयातच गेल्यानं तिच्या वासना अतिशय जागृत होत्या, तिजाळ होत्या. घरातले उत्तम संस्कार असूनही तिच्या हातून दुराचरण घडलं. ती आपल्या जाराकडे जाऊन आपल्या वासना भागवू लागली आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. तिला दिवस गेले, ती गर्भिणी झाली. दिसामासानं तिचं पोट वाढू लागलं. लोकात चर्चा सुरू झाली. जो तो कुलटा म्हणून तिच्याकडे बोट दाखवू लागला, तिला नावं ठेवू लागला. ब्राह्मणानं तिला घराबाहेर काढलं. कुलाची बेअब्रू केली म्हणून तिला हीच शिक्षा योग्य होती. तिला घराबाहेर हाकलवून दिलं. ब्राह्मणी स्वस्थ बसली नाहीत. त्यांनी हे कृत्य दिवाणात कळवायचं ठरवलं आणि त्याचा सोक्षमोक्ष लावायचा असा निश्चय केला. ब्राह्मण आणि ब्राह्मणीचा हा निश्चय कळताच जारीण घाबरली, भयानं थरथरू लागली. आता भर दरबारात सर्वांसमक्ष आपली बेआबरू होणार, आपली धिंड निघणार, विटंबना होणार म्हणून ती ओशाळली. तिला काही सुचेना. शेवटी ती आपल्या लंपट जाराकडे गेली. तिचा जार म्हणजे पूर्वी बादशहाच्या दरबारातला दिवाण होता. त्याच्या गैरकारभाराबद्दल त्याला काढून बादशहानं जनार्दन पंतांची नेमणूक केली होती. त्याचा त्या लंपट माणसाला मनस्वी संताप आला होता. त्यानं या गोष्टीचा मनात डोकं धरला होता व तो सूड घेण्याची संधी शोधत होता. जनार्दन पंतांच्या सत्शील वागण्यानं आणि कर्तव्यदक्ष काटेकोर कामामुळं त्याला तशी संधी मिळेना. पण एक संधी घेण्याचा त्यानं निश्चय केला. तिनं आपली व्यथा जेव्हा त्या जाराला सांगितली तेव्हा तो तिला म्हणाला, तू कशाला काळजी करतेस? अगदी निश्चिंत राहा. मी तुला एक युक्ती सांगतो, त्याप्रमाणे सगळं तू दरबारामध्ये सांग. कोणती युक्ती सांगणार आहात? एखाद्या युक्तीनं होण्यासारखं हे काम नाहीये. त्यावरती तो जार म्हणाला, मी सांगतो ते ऐक. यवन दरबारात जनार्दन पंतांचा कारभारी एकनाथ हा सर्वांना प्रिय आहे. जनार्दन हा माझा शत्रू आहे. कितीतरी दिवसांपासून त्याचा काटा काढायच्या विचारात मी आहे. ती संधी आज आली आहे. ती कशी काय? मूर्ख स्त्री, तुला दिवाणात धरून नेल्यानंतर तुझा जबाब लिहून घेतील. त्या जबाबात तू निर्भयपणानं असं लिहून द्यायचंस की माझ्या गर्भाचा मालक जनार्दन पंतांचं कारभारी एकनाथच आहे. त्यावरती ती म्हणाली, त्याच्यासारख्या सज्जन आणि पापभिरू माणसाला यात कशासाठी गुंतवायचं? त्यावरती तो म्हणला, तुझ्या आणि माझ्या हितासाठी. एकनाथाचं नाव ऐकताच तुला सोडून देतील. तुझी विटंबना होणार नाही, पण जनार्दन पंतांची नाचक्की होईल. त्यांच्या तोंडाला काळोखी पासली जाईल. हेच मला हवं आहे. पोटची सगळी तुझी सोय मी करेन, पण मी सांगितलं तसं जबाब तू दिवाणात लिहून दिला पाहिजेस. जारानं रचलेल्या कारस्थानाला संमती देऊन जारीने घरी गेली. जारही निश्चित होऊन पुढं काय घडतं याची वाट पाहू लागला. इकडे ही वार्ता दिवाणात गेल्यानंतर कोतवालानं त्या स्त्रीला धरून आणण्यासाठी 4 शिपाई पाठवले. त्या शिपायांनी तिला धरून आणलं. तिची चौकशी सुरू केली. तेव्हा ती जारीने संभाविताचं आवाहन म्हणाली, हे कृत्य कुणी केलं हे सांगायची मला लाज वाटते. तसं नाव उच्चारायला माझी जीभ रेठत नाही. हे कुलटा स्त्री आहे. विधवा असूनही परपुरुषाचा संग करताना आणि हे असली थेरं करताना तुला लाज वाटली नाही? तिथं त्याचं नाव घ्यायला कसली लाज? मुकाट्यानं त्याचं नाव सांग. कोण आहे तुझा जार? कोतवालानं जराही दयामाया न दाखवता तिला हडसून खडसून विचारलं. तेव्हा ती मुसमुसून रडू लागली. तिला रडताना पाहून कोतवाल जरा नरमला. त्यानं विचारलं, तुला रडायला काय झालंय? त्यावरती ती म्हणाली, रडू नको तर काय करू?
ज्यानं माझ्यावरती बलात्कार केला तो बादशहाच्या दरबारातला फार मोठा मानाचा अधिकाराचा माणूस आहे. मी एक आपला. त्यानं माझ्या परिस्थितीचा गैरफायदा तर घेतलाच, माझं सर्वस्व लुटलं, मला बदनाम केलं. असं म्हणून ती आणखी मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागली. त्या सुंदर ललणीचं सहायता बघून कोतवालाचं मन दरवलं. त्यानं तिला समजावलं, तिला धीर दिला, न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आणि तिच्या त्या उच्च पदस्थ जाराचं नाव पुन्हा विचारलं. तू खरं खरं सांगितलंस तर तुला पूर्ण अभय देईन असं म्हटलं. तिला अभय मिळालं असल्यानं तिनं बेमुरबत खोरपणानं सांगितलं की आपल्या दरबारात जे दिवाण जनार्दन पंत आहेत त्यांचा कारभारी ऐकण्यात त्यानं माझ्यावरती बलात्कार केला. तिच्याशा शब्दांवर कोतवालाचा विश्वास बसेना. तो थक्कच झाला. तेव्हा त्या जारिणीनं आपल्या पोटावरती हात ठेवून गर्भाची शपथ घेऊन सांगितलं, विश्वास ठेवा माझ्यावरती. या निष्पाप गर्भाची शपथ घेऊन मी सांगते ते सत्य आहे. तिनं शपथ घेतल्यानंतर कोतवालाचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानं तिला सोडून दिलं. कोतवालाला स्वस्त बसवेना. त्यानं ही सारी हकीकत बादशहाला सांगितली. बादशहाचा या सांगावंगी बातमीवर विश्वास बसेना. एकनाथांची योग्यता तो ओळखून होता. त्यानं ह्या बातमीचा पक्का निर्णय करायचा ठरवला आणि जनार्दन पंतांना बोलावणं धाडलं. जनार्दन पंत लगबगीनं आले. बादशहाच्या तोंडून ही सारी घटना ऐकून ते थक्क झाले. माझा एकनाथ त्यातला नाही ते बोलले, पण राजाची खात्री होईना. हा सूर्य आणि हा जयद्रथ करायच्या इराद्यानं त्यांनी एकनाथाला बोलावून घेतलं. एकनाथ दरबारात हजर झाला. राजानं त्या ब्राह्मण युवतीला हे राजदरबारात बोलावणं पाठवलं. ती निर्लज्ज आगाऊ स्त्री दरबारात हजर झाली. दोघं हजर झाल्याचं पाहून बादशहानं एकनाथासमोर त्या स्त्रीला विचारलं, हे ब्राह्मण स्त्री, तुझ्यावर ज्यानं कुणी अत्याचार केला ते त्याच्या समक्ष सांग. बादशहाचं बोलणं ऐकून ती स्त्री तर अधिकच हुशारली. एकनाथाकडे बोट करून म्हणाली, ह्यानं माझी आबरू लुटली. हाच माझ्या गर्भाचा धनी. एकनाथ ह्या वाक्यानं 2 क्षण सर्द झाला. त्याला काय होत आहे, आपण काय ऐकत आहोत हेच काही समजेना. स्वतःला सावरत तो त्या स्त्रीला म्हणाला, माते, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. यापूर्वी मी तुला कधी पाहिलं देखील नाही. परस्त्री मला माते समान आहे. मग तिला स्पर्श करणं तर दूरच. तुला फसवणारा पापी माऊली दुसरा कोणीतरी असेल, मी नाही. त्या स्त्रीचं धाडस एवढं ताणकं की एकनाथ इतक्या कळवळून बोलत असूनही ती लाजली नाही, थोडीही शरमली नाही. उलट खोटेपणानं रडण्याचं सोंग करीत ती आक्रदंतली, महाराज हा मला फशी पाडतो आहे. करून सवरून मी केलं नाही असं म्हणतो आहे. आता मी काय करू? माझी अब्रू तर लुटली गेलीच आहे, पण आता भर दरबारात ह्यानं स्वतः कृत्य नाकारून माझे थिंडबडेही काढले हो. माझं सत्यानाश केला ह्यानं. त्या स्त्रीचा तो विलोप ऐकून राजालाही वाटलं की वय असतं, मोह पडतो, पाऊल फसतं. तसाच मोह ह्या देखण्या तरुण एकनाथाला झाला असेल आणि त्याने त्या मोहाच्या क्षणी या स्त्रीचा उपभोग घेतला असेल. म्हणूनच ती स्त्री भर दरबारात एवढ्या ठामपणानं एकनाथांवर आरोप करते आहे आणि एकनाथ न बोलता ते ऐकून घेतो आहे. एकनाथ सारे शांतपणानं ऐकून घेत होता. दरबारातले सारे आपापसात कुजबुजत होते. काही टवाळ म्हणत होते, बराच चांगला जोडा जमलाय, काय सुलक्षणी एकनाथ आहे. अशी पोरगी भडकावून बसलाय. पोरगी म्हणजे एकदम झकास. आता करून टाका लग्न बादशहाच्या साक्षीनं. मंडपात लग्नाबरोबर डोहाळ जेवणाचाही समारंभ करून टाका. आम्ही सारे अक्षदा टाकायला आहोतच. दरबारी टवाळांचं बोलणं ऐकून राजा संतापला. त्यानं साऱ्यांना चूप केलं आणि एकनाथाला विचारलं, एकनाथा, ही स्त्री म्हणते आहे ते खरं आहे का? तुला काही सांगायचंय? त्यावरती एकनाथ म्हणाले, महाराज, मी या मातेला ओळखत नाही. तिच्याशी गैरव्यवहार मी केला नाही. याहून मला अधिक काही सांगायचं नाही. त्यावरती महाराज म्हणाले, तू नाही म्हणतोस, पण ही स्त्री तर गर्भावर हात ठेवून त्याची शपथ घेऊन तुझंच नाव सांगते आहे. मग आम्ही विश्वास ठेवायचा कुणावरती? तू हे कृत्य केलं नाहीस, त्याला पुरावा काय? त्यावरती एकनाथ म्हणाले, महाराज, मी सत्यच सांगतो आहे, पण आपल्याला पुरावाच हवा असेल तर ह्या मातेच्या पोटातील गर्भच आपल्याला आपल्या जन्मदात्याचं नाव सांगेल. एकनाथांचं हे उत्तर ऐकून सारी प्रजा चपापली. त्या स्त्रीचं तोंडही गोरमोर झालं. आश्चर्यानं राजानंही हा वाचला. गर्भ सत्य सांगणार, गर्भ बोलणार, हे कसं शक्य होतं? एकनाथानं जनार्दन पंतांच्या चरणाला हात लावला. ते धूळ आपल्या मस्तकी लावली आणि त्या स्त्रीला पुढं बोलावलं. माते, अशी पुढे ये.
तुझ्या गर्भावरून मला हात फिरवू दे, त्यांच्या संवेदना जागृत करू दे. एकनाथानं त्या स्त्रीच्या पोटावरून 2दा हात फिरवला आणि दयार्द स्वरात साथ घातली. बेटा, तुझा जन्मदाता कोण आहे हे सत्य तू आपल्या मुखानं इथं जमलेल्या साऱ्यांना सांग आणि मला मुक्त कर. दरबारात विलक्षण शांतता पसरली होती. जो तो त्या कोवळ्या अभ्रकाचे शब्द ऐकायला उत्सुक झाला होता. इतक्यात आकाशवाणी व्हावे तसे शब्द उमटले. नाथा, यात तुमचा काहीच दोष नाही. माझ्या जन्माचं दातृत्व या राजाच्या पूर्वीच्या यवन दिवाणाकडे जातं. ही माझी माता कुलटा आहे, जारिणी आहे. आपलं पाप लपवण्यासाठी आणि जनार्दन पंतांवरती सूड उगवण्यासाठी त्या यवन दिवाणानं हे सारं कारस्थान रचलं आणि तुमचं नाव घ्यायला सांगितलं. मातेनं तुम्हाला बदनाम करण्यासाठी तुमचं नाव घेतलं, पण तुम्ही मुक्त आहात, निर्दोष आहात. शर्मेनं त्या स्त्रीचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. तिची नजर वर उचलली जात नव्हती. इतका वेळ बेशरमपणे बडबडणारी निर्लज्ज जीभ टाळूला चिकटली होती. जनार्दन पंथांना अतीव आनंद झाला. साऱ्या जमलेल्या लोकांनी एकनाथांचा जय जयकार केला, त्या कुलटीचा धिक्कार केला. बादशहानं त्या यवन दिवाणाला कैद करून आणलं आणि त्या दोघांची गाढवावरून धिंड काढून त्यांना शासन दिलं. एकनाथांवरचं किटाळ दूर झालं. अशा प्रकारे दिवस जात होते. जनार्दन पंतांनी सगळी जबाबदारी एकनाथांवर सोपवली होती. दिवाण म्हणून सर्व हिशेब ठिशेब एकनाथ पाहत होते. एक दिवस जनार्दन पंतांनी एकनाथांजवळ सगळा हिशोब पाहायला मागितला. एकनाथानं खरडा खातावणी काढून झडती घेतली, जमेचा आकार मांडला, खर्चाचा मेळ काढला, त्यातून बाकी किती उरते ते पाहिलं, ताळा गोळा केला आणि ताळा करताना त्यांच्या लक्षात आलं की एका आकड्याची कुठंतरी गफलत होते आहे. ताळा बरोबर येत नाही, बेरीज चुकते आहे. एकनाथ विलक्षण अस्वस्थ झाला. काय करावं त्याला सुचेना. कुठं चुकत आहे हे समजेना. एकनाथाला जेवण खाणं काही सुचेना. जनार्दन पंतांची सारी सेवा पार पाडून रात्री त्यांना झोप लागेपर्यंत त्यांचे पाय चोरून एकनाथ मध्यरात्री पुन्हा हिशेब लिहायला बसला. तन मन अर्पून तो सारा हिशेब डोळ्यात तेल घालून करत होता. चूक होऊ नये याची खबरदारी घेत होता. जनार्दन पंतांना अचानक जाग आली. दिवा पाहून ते उठले. त्यांनी बघितलं, एकनाथ हिशेब करत होता. त्याला कसलंच भान नव्हतं. रात्रीचे प्रहर उलटत होते, पण एकनाथ आपला जागाच होता. अंथरुणावर जनार्दन पंत सुद्धा जागे होते. इतक्यात त्यांनी एकनाथानं अतिशय आनंदानं वाजवलेल्या टाळ्या आणि त्याचं दिलखुलास हास्य ऐकलं. एकनाथांना चूक सापडली होती. एका आकड्याची चूक सापडून ताळा बरोबर जमला होता, अचूक निघाला होता आणि म्हणून न राहावून एकनाथ अत्यानंदानं ओरडला होता. सापडला रे, सापडला. एकनाथ, काय सापडलं? गुरुजी, एका आकड्याची चूक होत होती, तो सापडला. हत्तीच्या, अरे श्रीहरी सापडल्याच्या थाटात तू ओरडला, सापडला रे सापडला. त्या आकड्यासाठी का तू इतका एकाग्रचित्त करून हिशेब करत बसला होतास? नाथा, हीच एकाग्रता समरसता त्या श्रीहरीच्या दर्शनासाठी लावलीस तर तुझ्या आयुष्याचं सार्थक होईल. त्यावरती नाथ म्हणाले, गुरुजी, माझी हीच इच्छा आहे. आपणच मला अनुग्रह देऊन तारा, माझ्या भावदुःखांचं हरण करा. असं म्हणून एकनाथानं दौतलेखनी सद्गुरूंच्या पायी ठेवली आणि हिशेब सादर केला. हा नरदेह सालमजकूर पाहतो. कर्म म्हणजे पूर्व गुदस्थ, अक्षर प्रेम म्हणजे प्रेमपत्र असं धरून आपल्याला मी हा झाडा देतो. हा झाडा म्हणजे नरदेहाचा झाडा, अज्ञानाची बाकी उदंड आहे. म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे. खुदखद हे सोह अक्षरे आहे, ते मी माझ्या शिरी धारण केले आहे. मी आपल्या पायाशी आलो आहे, मला उद्धारून न्या. एकनाथाला आपल्या हृदयाशी धरून जनार्दन पंताने त्याला रामनामाचा तारक मंत्र दिला. त्या मंत्रानं एकनाथ मनात स्वस्थ झाले. आपली नित्य नैमित्तिका आवरून जपजाप्य करू लागला. एक दिवस जनार्दन पंत त्याला म्हणाले, तुला आता अवधूत दर्शन घडवतो. आपण वनविहारासाठी जाऊ. वाटेत काहीही झालं तरी तू माझी कास सोडायची नाहीस. मी ज्यांच्याशी जसं वागेन, जसं बोलेन तसंच तू बोलायचंस. घाबरून पळून जायचं नाही. मी तुझं कधीही अहित करणार नाही. जनार्दन पंतांच्या बोलण्याला संमती देऊन एकनाथ त्यांच्याबरोबर निघाला. चालता चालता त्याने कितीतरी पर्वत ओलांडले, जंगलं पार केली. चालून चालून एकनाथ दमला होता, पण गुरुची पाठ त्यानं सोडली नव्हती. एवढ्यात त्यांना समोरून रेड्यावर बसलेला एक अकराळ विक्राळ येते त्यांना दिसला. तो दिसायला अत्यंत हिडीस क्रूर दिसत होता.
रेड्यावर पाठीमागं त्याची वृद्ध आई बसलेली होती. एकनाथाला त्याला पाहून थडकी भरली. तो यती त्यांच्याच दिशेने येत होता. जनार्दन पंत मात्र जराही न थांबता आपला मार्ग आक्रमत होते. नाईलाजानं एकनाथालाही मागोमाग जाणं भाग होतं. एवढ्यात तो येथे रेड्यावरून खाली उतरला. आपल्या कर्कश स्वरात तो ओरडून आपल्या मातेला म्हणाला, "थिरडे, मला अतिशय भूक लागली आहे. काय असेल ते रांधून घाल. चल आढाप लवकर." म्हातारीनं 3 दगड मांडले, जाळ पेटवला, हंडा ठेवला. रेड्यावर जी पथारी होती त्यात कोंबड्यांची टोपली होती. त्या टोपलीतल्या कोंबड्या तिनं काढल्या, त्यांच्या मुंड्या मुरगळून त्या हंड्यात टाकल्या. कबूतरही माना मोडून टाकले, पण हंडा काही भरेना. तेव्हा बरोबर असलेली कुत्री, मांजर तिनं त्या हंड्यामध्ये टाकली. तरीही हंडा आपला तळालाच. ते पाहून त्या क्रूर यतीला अत्यंत संताप आला. त्यानं आपल्या हातातल्या फरशीनं रेड्याचे 4 तुकडे केले आणि तापलेले हंड्यात टाकले. खाली चुलीतला जाळ रसरसून पेटला होता. म्हातारीनं आत हंड्यात डोकावलं. ती निराश झाली. हंडा तरीही रिकामाच होता. तिनं आपल्या मुलाकडे यतीकडे पाहिलं. यती क्रुद्ध झाला होता. तो संतापाने म्हातारीच्या अंगावर धावला आणि त्याने म्हातारीची खांडोळी करून हंड्यात टाकले. हंडा पूर्ण भरला. हंड्यातलं बडम रटारटा शिजू लागलं. हे सारं भयंकर दृश्य एकनाथ थिजून पाहत होता. त्याचं रक्त गोठलं होतं. शिसारी आली होती. केव्हा इथून पळून जातो असं त्याला झालं होतं, पण एवढ्यावर भागणार नव्हतं. रटारटा शिजलेला मांस त्या यतीनं आधाशासारखं आपल्या थाळीत वाढून घेतलं आणि इकडे तिकडे बघितलं. जनार्दन पंत आणि एकनाथ त्याच्या दृष्टीस पडले. त्याला अतिशय आनंद झाला. त्यानं हर्षानं त्या दोघांना हाक मारली, "आओ भवन, खाणं खाव." आणि त्यांच्या संमतीची वाट न बघता त्यांच्या थाळ्या त्यानं तयार केल्या. एकनाथांच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याचं पाऊल पुढे उचलेला. जनार्दन पंत मात्र त्या यवन यतीनं बोलावताच आत्या आधारानं पुढं गेले आणि त्याच्याच थाळीत खायला बसले. भाऊ भाऊ असल्यासारखे दोघं भुरके मारून चिपू लागले. एकनाथाला मात्र हे सहन झालं नाही. तो शक्य तितक्या वेगानं दूर पळू लागला. जनार्दन पंतांनी त्याला खूप हाका मारल्या, पण त्यांच्या एकाही हाकेला ओ न देता एकनाथ तिथून पळून गेला आणि खूप लांब जाऊन बसला. थोड्या वेळानं जनार्दन पंतांनी त्याला गाठलं आणि ते म्हणाले, "मी सांगितलं ते तू विसरलास. मी हाका मारत असूनही तू दूर गेलास. चिंतामणी फेकून दिलास. अरे साक्षात दिगंबराचा प्रसाद लाथाडलास. तरी मी तुला बजावत होतो." त्यावरती नाथ म्हणाले, "सद्गुरू राया, जे झालं ते सारं अनर्थकारक होतं. मला त्याचं काहीच अर्थबोध झाला नाही. आपण मला त्याचा अर्थ सांगा." त्यावरती ते म्हणाले, "अरे नाथा, तो यती म्हणजे अवधूत, त्याची वृद्ध माता म्हणजे माया. या मायेनंच हा सारा खेळ खेळला जातो. रज, तम, सत्व हे 3 गुण म्हणजे 3 दगड. हंडी म्हणजे जगाची साठवण, अग्नी म्हणजे तेज, लोभामोहाचं इंधन, मुर्ग्या म्हणजे प्रकृती, पाखरं म्हणजे विकार, भेद अभेद म्हणजे कुत्रं आणि मांजर, रेडा म्हणजे अहंकार. असं जे सारं ते सगळं एक दिवस विरून जातं. जे जे दृश्यमान आहे ते लोप पावतं. उरतं ते फक्त परब्रह्म चैतन्य, परब्रह्म परेश. तोच तो जगद्गुरू अवधूत. तो अवधूत साक्षात तुझ्या दारी आलेला असताना नाथा तू त्याला डावललंस, पळून गेलास." जनार्दन पंतांच्या या बोलण्यानं एकनाथाला उपरतीस आली. तो अनन्य भावानं गुरुला शरण गेला. गुरुनं पुन्हा दर्शन घडवण्याचं कबूल केलं. असेच काही दिवस गेले. एकनाथाला बरोबर घेऊन पंत तीर्थाटनाला निघाले. जाता जाता वाटेत एका घनघोर जंगलामध्ये घोड्यावरून एक तेजस्वी पठाण येताना दोघांना दिसला. त्याला पाहून एकनाथ बाजूला गेला, पण जनार्दन पंतांनी मात्र त्या पठाणाचे पाय धरले. साक्षात लोटांगण घातलं आणि मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन तो पठाण आणि पंत एकत्र जेवायला बसले. पठाणानं एकनाथालाही जेवायला बोलावलं, पण नाथानं ते नाकारलं. नशीब करंट असलं की दारात कल्पवृक्ष असूनही तो कळत नाही. त्याला कळून घेण्याची इच्छा होत नाही. तशीच अवस्था एकनाथाची झाली. आणि अशा प्रकारे दत्तप्रबोध ग्रंथातील हा 52वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. तेव्हा ही कथा पाहायला विसरू नका. पुढील 53वा अध्यायात आपल्या सिमिट फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त.